ती माझी ओळख करून देताना सांगायचे, मीट धिस मॅन, माय फायर ब्रँड एडिटर संजय राऊत. बिहारमधले जे आता तुम्हाला नावं दिसत आहेत त्यांचे बाप तेव्हा माफिया होते. जे पार्लमेंटला मी पाहत होते तेव्हा आमचं असं ठरलं होतं राज ठाकरेचं आणि माझं की आपण एक वृत्तपत्र काढू. छगन भुजबळ तेव्हा फुटले होते. अच्छा. आणि मी त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या कार्यपद्धतीमुळे फुटले. माझ्या मनात असं पण प्रश्न येतो की उद्धव ठाकरे तुम्हालाच मुलाखत का देतात? तुरुंगा असतो तो, किती पंचतारांकित असो. काय एडी म्हणजे कोण आहे? माणसंच आहेत ना, त्यांनाही भीती असते, हा सुटेल केव्हा तरी. उपराष्ट्रपतीने एक सिनेमा दाखवला, कोणसा? लापता लेडीज. तुम्ही फूडी आहात? हो, मी तेवढंच आहे. मला घरात फार त्रास देतात मी खातो म्हणून. जुनं पार्लमेंट, नवीन नाही. नवीन पार्लमेंटमध्ये दम नाही. सामन्याचं उत्तरदायित्व कशा प्रकारच्या संपादकामध्ये असलं पाहिजे? आणि हा मर्द होता बाळासाहेब ठाकरेंसारखा, त्यांचा चेला. ही माझी ओळख कायम पाहिजे मला. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते, सामनाचे कार्यकारी संपादक, निर्माते, लेखक आणि अर्थातच खासदार संजय राऊत सर. राऊत सर, मी तुमचं खूप स्वागत करतो मनापासून. तुम्ही वेळ दिलात आणि आपल्या गप्पांना सुरुवात होईलच, पण एक औपचारिकता म्हणून आम्ही एक छोटीशी भेट पाहुण्यांना देतो आणि मग आपण सुरू करूया. अश्मन पेबल्सतर्फे हा एक छोटासा दिवा हँड पेंटेड आहे सर तो. आम्ही फारच दिवे लावतो ना. आमचे दिवे वेगळे वेगळे असतात. मला खात्री आहे की याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की आजची मुलाखत तशीच फायर ब्रँड होईल. पण ही जी मुलाखत आहे ती नॉन पॉलिटिकल अशासाठी आहे की सर, मी जेव्हा तुम्हाला भेटायचं ठरवलं तेव्हा मित्रांनो, सौमित्राची एक कविता आहे, कवी सौमित्राची, की एखादं माणूस वाचल्यासारखं वाटतं एखादं पुस्तक वाचून संपवलं की. अगदी खरंच आहे ते. पण जेव्हा मी राऊत सरांसारख्या व्यक्तिमत्वांकडे पाहतो तेव्हा मला असंच वाटतं की हे माणूस, हा माणूस, ही व्यक्ती म्हणजे एक पुस्तक आहे आणि तिला आपण वाचलं पाहिजे. तर तो वाचण्याचा प्रयत्न आहे. किती पानं बाहेर येत आहेत, काय बाहेर येतं हे आपल्याला कळेलच. मी जेव्हा सरांना फोन केला आणि सरांना सांगितलं की सर, मित्र म्हणेला तुम्ही याल का, तर सरांनी तत्काळ होकार दिला. थँक्यू व्हेरी मच सर. आणि मग मी म्हटलं की सर, सारखं तुम्हाला कुठं फोन करायचा, तर तुम्ही प्लीज मला कोणाशी कॉर्डिनेट करू त्याचा नंबर द्या. तसं म्हणले नाही, माझ्याशीच कॉर्डिनेट करायचं, मीच बोलणार तुझ्याशी, कारण मी कुठं असतो कोणालाच माहीत नसतं. हा काय प्रकार आहे एक. आणि इतका कूल अप्रोच, इतकं सॉर्टेड कसे का तुम्ही, स्पेशली आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये? काय परिस्थिती आहे, मला काय फार, तुम्ही म्हणता परिस्थिती आहे. वर्षानुवर्ष या परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहोत. आणि एखाद्या परिस्थितीचं ओझं घेऊन कशा करता फिरायचं? त्याच्यामुळे काय परिस्थिती बदलणार आहे का? नाही. संघर्ष करायचा. आमचं अख्खं आयुष्य संघर्षात गेलेलं आहे. आम्हाला शांतता कधी लाभलीच नाही. आंदोलनं असतील. असं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी 40 वर्ष काढली. बरोबर. तर शांतता कशी लाभेल मला सांगा. इतर अनेक नेत्यांबरोबर मी काम केलं आहे. मी पत्रकार म्हणून अजूनही काम करतो आहे. म्हणजे वयोमानानुसार मी निवृत्त झालो आहे, तरी मी काम करतो आहे. त्यामुळे शांतता ही कधी घ्यायची आणि कधी ठेवायची, कधी निर्माण करायची, कधी भंग करायची आपल्यावर असतं. आणि त्याचं चांगलं बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे. आणि माझा स्वभावच असा आहे पहिल्यापासून. या सगळ्यामध्ये मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा अर्थातच कार्यकारी संपादक म्हणून तुम्ही इतकी वर्ष काम करताय, पत्रकार आहात, म्हणून मला विशेष जास्त एक सॉफ्ट कॉर्नर आहे की तुम्ही पत्रकारी आहात, अजूनही पत्रकारिता चालू आहे. आत्ता तुम्ही विषय सुरू काढलात की 40 वर्ष तुम्ही बाळासाहेबांबरोबर होता. मला हाच प्रश्न पडतो की 29व्या वर्षी जेव्हा तुम्ही संपादक झालात सामनासारख्या वृत्तपत्राचं, नुसतं संपादक नाही, सामनासारख्या वृत्तपत्राचं. क्युरिओसिटी, तो क्षण काय होता जेव्हा तुम्हाला सांगितलं बाळासाहेबांनी की तू ही जबाबदारी घे? तो क्षण काय होता आणि त्याला काय परिस्थिती कारणीभूत ठरली होती? आणि मग तुमच्या गळ्यात ही माळ पडली, म्हणजे जबाबदारी पडली नव्हे. जबाबदारी पडली खरं, आणि मी जबाबदारीपासून दूर गेलो नाही. माझं वय तेव्हा साधारण 28-29 वर्ष होतं आणि मी
तेव्हा इंडियन एक्सप्रेस ग्रुपचं एक साप्ताहिक होतं लोकप्रभा, त्यात काम करत होतो. त्याच्या आधी मी इंडियन एक्सप्रेसमध्ये जाहिरात विभागात काम केलेलं आहे. हो, मी अकाउंट्स विभागात काम केलं आहे, मी सर्क्युलेशनला काम केलं आहे. मला वृत्तपत्रातलं प्रत्येक अंग माहिती आहे. बरं. त्यानंतर मला संपादक विभागात घेण्यास फार विरोध होता. मी त्या तिथे गेलो पत्रकार होण्यासाठी आणि मला हे सगळ्या या इतर सगळी ओझी व्हावी लागली. कारण मला याला रिपोर्टिंगला किंवा संपादक विभागात घ्यायचं आहे. हा बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे. अच्छा. हां, हा शिवसेनेचा माणूस आहे. शिवसेनेचा माणूस हा गुंड आहे. अच्छा. हां, म्हणजे हा गुंड आहे. म्हणजे हा इथे सगळं डिस्टर्ब करणार. बरं. हे काही लोकांनी. पण ही तुम्ही लोकप्रभेमधली गोष्ट सांगताय? हां. बरं. लोकसभा असेल, लोकसत्ता असेल, एकच होतं. ठीक आहे. हां. पण तरी मी तिथे नेटाने राहिलो, जिद्दीने राहिलो. विद्याधर गोखले होते. विद्याधर गोखले मला म्हणायचे, तू जर अशीच चिकाट ठेवलीस ना तर तुझ्या हात स्वर्गाला लागतील म्हटलंय. बरं. त्यांना माझ्या चिकाटीचं फार कौतुक होतं. ते फार चांगले गृहस्थ होते. हो. आणि मला त्यांच्याकडे स्वतः बाळासाहेब ठाकरे घेऊन गेले होते. मी लहान होतो. स्वतः आले होते बाळासाहेब एक्सप्रेस टॉवरमध्ये माझ्यासाठी स्वतः. त्यावेळेला बाळासाहेबांना तुमच्यात अशी काय गोष्ट दिसली की त्यांनी ठरवलं की ते तुम्हाला घेऊन गेले? मला स्वतः घेऊन गेले ते गोखल्यांकडे. रामनाथ गोयंका होते त्यांच्याकडे, किंवा माझा माणूस आहे, हा माझा मुलगा आहे आणि याला तुम्ही संपादक विभागात घ्या. आणि मग पुढे नाही घेतलं ना. बाळासाहेबांचा माणूस म्हटलं तेव्हा म्हणजे हे काहीतरी गडबड आहे. स्वतः बाळासाहेब ठाकरे शिफारस करतात वारंवार. पण काही काळ गेला. बरं. पण मी सोडलं नाही. मला जिथे जिथे संधी मिळाली काम करण्याची तिकडे मी काम केलं. मला माहिती एक दिवस मला संपादक विभाग, तेव्हा दुसरा मीडिया कुठलाच नव्हता. बरोबर. तर डिजिटल वगैरे आता आहे ना, ते काही नाही, किंवा टी व्ही मीडिया. लोक वाचायचे ना. खरी गोष्ट. जो उत्तम लिहायचा तो हिरो. खरी गोष्ट आहे. लिहिणारे हिरो होते तेव्हा. लिहिणारे हिरो होते, उत्तम लिहिणारे. बरोबर. पण मी राहिलो शेवटपर्यंत आणि मला शेवटी संधी मिळाली. रामनाथ गोयंकानंतर विवेक गोयंका आले. बरं. त्यांचे माझे खूप चांगले संबंध होते. त्यांनी मला तिकडे स्पेशल ऑर्डर काढून पाठवलं संपादक विभागात. बरं. ते चेअरमन होते. आणि तुम्हाला सांगतो मी की ही कृतज्ञता मी कायम ठेवली माझ्या आयुष्यामध्ये. बरं. ती मला एक कलाटणी मिळाली माझ्या आयुष्याला की लोकप्रभेतून मी. पण संपादक विभागात गेल्यामुळं तुमच्यात काय बदल झाला? माझ्यात काही नाही बदल झाला. आधीपासून लिखाण येत होतं तुम्हाला? हो हो. आधीपासून मी मार्मिकशी माझा संबंध होता. मी मार्मिकमध्ये लिहायचो, मदत करायचो श्रीकांत ठाकरेंना अनेकदा. नाही, पण नंतर तुम्ही क्राईम रिपोर्टिंग करायला लागला ना लोकप्रभेत गेल्यावर. हां, ओके. लोकप्रभेत गेल्यावरती सुरुवातीला माझी आवड जी होती ही राजकीयच होती. अच्छा. पण अचानक मुंबईतलं गँगवॉर वाढलं. म्हणजे एवढं झालं की मुंबई म्हणजे शिकागो झालं, बँकॉक झालं. आम्ही शिकागोतल्या गुन्हेगारीच्या कथा किंवा सिनेमात वगैरे आपण पाहत होतो. पण मुंबईत सुद्धा त्या पद्धतीचं गँगवॉर सुरू झालं. रस्त्यावरती लोकांना गोळ्या घातल्या जाऊ लागल्या, किडनॅपिंग होऊ लागलं. काही होऊ शकत होतं मुंबईमध्ये. अशी म्हणजे इतकी वाईट अवस्था होती. वाईट अवस्था त्या काळामध्ये. अशा वेळेला ही जबाबदारी तुमच्याकडे कशी आली? कारण माझ्यावर शिक्का होता, गुंड आहे ना. तो कामी आलाय का अर्थानं? नाही, प्रश्न असा आहे की मला गंमत सांगतो मी की लोकसभेच्या निवडणुका जेव्हा देशभरात असायच्या तेव्हा पत्रकारांना अनेक राज्यात पाठवायचे. बरोबर. ही रिपोर्टिंगसाठी तेव्हा ती पद्धत होती. आणि सगळे जे माझे सहकारी होते तेव्हा लोकसत्ता लोकप्रभा एकच होतं, साप्ताहिक आणि दैनिक. मी संपादक एकच. मग ते कोणी म्हणायचे मला हिमाचल प्रदेशला जायचं आहे, कोणी म्हणायचे मी उत्तर प्रदेशला जाईन, कोणी म्हणायचे मी राजस्थानला जाईन, म्हणजे चांगल्या छान काश्मीरला जाईन रिपोर्टिंग. मग राहायचं बिहार. ओहो. बिहारला कोणी जायला धजावत नव्हतं. बरं. बिहार त्या काळामध्ये मोस्ट डेंजर भाग. आता तुम्ही बिहार पाहिलं आणि मी पाहिलेलं बिहार बरं का, त्या काळात आम्ही तेव्हा मग बिहारला कोण जाणार?
बरं. एवढी हिंमत कोणामध्ये आहे बिहारला जाऊन रिपोर्टिंग करण्याची? मग संजय राऊत. ओहो. मग आमचे संपादक माधव गडकरी, नंतर माधव गडकरी आले गोखले साहेबांनंतर. मग तू बिहारला जा. मग आम्ही 2-3 लोक बिहार. तुम्ही तयार झाला लगेच? हो, काय झालं, संधी आहे. वा. बरं. कोणतीही जी संधी असते ती सोडायची नाही. बिहारमध्ये तुम्हाला गेल्यावर माझं उत्तम रिपोर्टिंग बिहारला झालं. हो. आणि ते माझं रिपोर्टिंग इंडियन एक्सप्रेस पहिल्या वानावर घेत होतं त्या काळात. इंडियन एक्सप्रेस पहिल्या वानावर माझं रिपोर्टिंग, म्हणजे मी लिहायचो लोकप्रभा लोकसत्तासाठी रिपोर्टिंग करायचो, पण ते इतकं रिपोर्टिंग असायचं माझं तिकडलं की ते इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या वानावर रिपोर्टिंग माझं ते घ्यायचे. मला त्याचा फायदाच झाला. म्हणजे माझ्या समोर बूथ कॅप्चरिंग कसं झालं आणि व्हायचं. एकदा तर मी त्या बूथ जहानाबादमध्ये मी गेलो. जहानाबादला एका बूथवर गेलो आम्ही. फोटोग्राफर होता, प्रदीप वर्मा होते आमच्या समोर. ते गाडीतून लोक आले बंदुका घेऊन आणि धडाधड फायरिंग करत त्या सगळ्या मतपत्रिका फाडून टाकल्या. आम्ही त्या मतपत्रिका गोळ्या केल्या. बरं. आणि त्या एका तेव्हा फॅक्स होता, तेव्हा फार हे नव्हतं. मग ते कसं तरी करून ते आम्ही त्या मुंबईला पाठवलं आणि ते पहिल्या पानावर छापल्या. फार सनसनाटी स्टोरी झाली. म्हणजे कसं बूथ कॅप्चर होतं, काय होतं ही संधी. जेव्हा तुम्ही धाडसानं काम करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या रिपोर्टिंगची संधी मिळते. आणि त्यावेळेला मी बिहारमध्ये माझं जे संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर माझं बिहारवरती पुस्तक लिहिलं, बिहारचे माफिया म्हणून. आणि बिहारमधल्या सगळ्या माफियांना तेव्हा भेटलो. अच्छा. अगदी काली पांडेपासून ते सगळे त्या काळातले बिहारचे जे माफिया होते त्या सगळ्यांना मी भेटलो. बरं. त्यांच्यावर ते उत्तम सिरियल केली, ती उत्तम गाजली. त्या सिरियलला चांगला पुरस्कार मिळाला त्या काळामध्ये, पत्रकार संघाचा, ढाणूकर अवॉर्ड, शोध पत्रकारितेचा. आणि जवळजवळ त्याचं नंतर पुस्तकसुद्धा आलं. त्याच्यावर काही लोकांनी सिनेमात त्याच्या काही कथा वापरल्या. बरं का, बिहारी माफिया. तर ही तुम्हाला जेव्हा संधी मिळते आतमध्ये जाण्याची, भीती हा कधी मला शब्द माझ्या मनात आलाच नाही की आपण घाबरलं पाहिजे, यार आपण इकडे कसं जायचं. म्हणजे आम्ही त्या धनबाद वगैरे हा जो भाग आहे तिथे रिपोर्टिंग केलं आहे, कोल माफियांच्या इथे. तुम्ही बिहारमध्ये किती काळ होता म्हणजे ह्या सगळ्या पिरियडमध्ये? मी तेव्हा 12 दिवस बिहारला होतो त्या काळात. अच्छा. पण नंतर मी सातत्याने बिहारला जात राहिलो. बरं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायला लागतं ना आपल्याला. रिपोर्टिंगचं प्रशिक्षण अजिबात नाही घेतलं मी. वार्तांकन कसं करायचं नाही केलं मी. हे कुठून आलं तुमच्याकडे मग? बरं का, मी हे कधी केलं नाही. कदाचित मला माहीत नाही, पण मी कधी कुठे शिकलो नाही. बरं. मला एक गंमत सांगतो मी. मला घ्यायचं नाही म्हणून एक नवीन टूम काढली. त्या काळामध्ये फार राजकारण चालायचं की ज्याच्याकडे जर्नलिझमचा डिप्लोमा असेल त्याला आता घेतलं जाईल. अच्छा. तर मला घ्यायचं नाही ना, आणि मी काय शिकलेलो नाही. मग आता काय करायचं? मग आम्ही काय केलं की सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन होतं, तिथे तो डिप्लोमा होता. आम्ही तिथे गेलो, पैसे भरले. आता इथे आपण 3 महिने आहे ना, 3 महिने शिकायचं. पण असं शिकून जर्नलिझम येते का? किती महत्वाचं आहे. फेल झालो मी. काय सांगताय? मी फेल झालो. शिकून येतं का? ते विषय जे असतात असे, ते विषय जे असतात, अनेक विषय असतात त्याच्यामध्ये, पण ते शिकून जर्नलिझम येत नाही. ते आतून यावं लागतं, आतमध्ये कळ असावी लागते ना, प्रश्नांची जाणीव. मला काय ते जमलं नाही. पण नंतर म्हणलं विवेक गोयंकांनी माझी धडपड तळमळ बघितली आणि त्यांनी मला तिथे पाठवलं की हा उत्तम पत्रकार लिहिणार आहे. तेव्हा हे चालायचं आणि अगदी स्पेशली पाठवलं मला. त्याच्यावेळी मी फेल झालो. पण पुढे गंमत अशी आहे, मी एकदा सामनाच्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या कॅबिनमध्ये आणि कार्ड आलं माझ्या. पण तेव्हा तुम्ही संपादक झाला होता? हो, झालो. नंतर मी नंतर कट्टू नंतर माझ्याकडे कार्ड आलं आणि मला हसायला आलं. ज्या जर्नलिझम कॉलेजमध्ये मी फेल झालो त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं कार्ड होतं, ते मला भेटण्यासाठी आले होते. आणि त्यांना माहीत नाही
की हा कधी काळी आपल्याकडे फेल. मी ते आले, ते नाव घेत नाही, ते आले बसले, त्यांचं मी काम केलं. बरं. आणि मी त्यांना सांगितलं की मी तुमचा विद्यार्थी होतो आणि मी फेल झालो आहे. आणि आता बापरे. हो. पण याच्यामध्ये तुम्ही बिहार नंतर तुमचं सुरू झालं, म्हणजे जिथं क्राईम रिपोर्टिंग म्हणा किंवा शोध पत्रकारिता सुरू झाली, तुमच्याबद्दल क्राईम बीट सांभाळणारा पत्रकार म्हणून अनेक वदंता पण आहेत, त्या मी नंतर त्याच्याकडे येतो. मुंबईत आल्यानंतर तुम्ही ज्या काळामध्ये मुंबईची परिस्थिती वाईट होती त्या काळामध्ये पण क्राईम रिपोर्टिंग सुरू केलं होतं. तो पिरियड कसा होता? कारण बिहार वेगळं असतं आणि मुंबई आपण जिथं राहत असतो तो सगळा, बिहार म्हणजे तेव्हा माफियांचंच राज्य होतं. करेक्ट. मला आठवते की तिथे मी सगळे आता बिहारमधले जे आता तुम्हाला नावं दिसत आहेत त्यांचे बाप तेव्हा माफिया होते. आज जे पार्लमेंटला मी पाहत होते त्यातले बरेचसे आता पार्लमेंटला मला दिसत आहेत, त्यांचे बाप आणि आजोबा तेव्हा तिथे गुंडांच्या टोळ्या चालवायचे, बरेचसे माफिया होते मोठ्या प्रमाणात. पण त्यांना तिथे माफिया म्हणत नसत, नेताजी म्हणत असत. अच्छा. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जातीनुसार त्यांची आर्मी होती. काय बोलता? हां, म्हणजे या जातीचं आहे, कुणी राजपूत असेल तर राजपूत सेना होती, अजूनही काही ठिकाणी आहे. त्यानंतर रणजित आर्मी. पण या काळात तुमचं एज काय होतं त्यावेळेला तिकडे गेला तुम्ही? किती फार नसेल. माझं वय 27. तिथून तुम्ही परत मुंबईत पहिल्यापासून आमच्यात किडे होते असे. त्या किड्यांकडे मी येणार आहे नंतर. हां, किडे आमच्यामध्ये फार होते. पण तुम्ही जेव्हा सर मुंबईत आल्यानंतर ते जे क्राईम रिपोर्टिंग केलं मुंबईतलं, ते कसं होतं? मुंबईतलं क्राईम रिपोर्टिंग हे रोमांचक होतं. कारण तुम्ही वारंवार अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की निडरपणे पत्रकारिता केली तुम्ही त्यावेळेला, तर ती परिस्थिती आणि त्यावेळेचं तुमचं रिपोर्टिंग. बघा, आम्ही जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा मुंबईमध्ये गुन्हेगारी नव्हती, अंडरवर्ल्ड होतं. बरं का? क्राईम आणि अंडरवर्ल्डात फरक आहे. बरं. क्राईम आणि अंडरवर्ल्डमध्ये फरक. अंडरवर्ल्ड म्हणजे अंडरवर्ल्ड, एक पॅरलल सरकार चालवलं जातं. तुम्ही गॉडफादर सिनेमा पाहिला? करेक्ट. हो. असे अनेक गॉडफादर त्या काळामध्ये मुंबईमध्ये होते. प्रत्येक तुम्ही जी नावं आता घेता अनेकदा, तो कोण दाऊद इब्राहिम असेल, हे सगळे तेव्हा मुंबईत बसलेले होते ना. होय. हाजी मस्तान, करीम लाला, युसुफ पटेल, महेश ढोलकिया, हे सगळे लोक तेव्हा या मुंबईमध्ये वर्धा राजन, बडा राजन, हे सगळे लोक आपापल्या भागामध्ये असे घट्ट बसले होते. आणि पूर्वीच्या काळात जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांप्रमाणे यांचं काम चालायचं. यांच्या दरबारामध्ये रात्री हायकोर्टाचे जजेस, पोलीस अधिकारी आपली कामं घेऊन यायचे. तुम्ही बघितलं? यालाच अंडरवर्ल्ड. अंडरवर्ल्ड शब्द कशा करता म्हणतो? अंडरवर्ल्ड. राईट. अंडरवर्ल्ड समांतर सरकार आहे, पॅरलल गव्हर्नमेंट आहे. जे सरकारला जमत नाही, जे सिस्टीमला जमत नाही, ते हे लोक करत होते. त्यांच्याकडे सामान्य माणसं सकाळपासून त्यांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी यायचे, कंटाळून. पोलीस किंवा इतर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, पॉलिटिशियन, आणि हे लोक त्यांचे न्याय द्यायचे, तर न्याय द्यायचे. मग हे इथं रिपोर्टिंग कसं केलं तुम्ही? केलं ना रिपोर्टिंग. आम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे. आम्ही आमच्या डोळ्यानं रमा नाईक होता, बाबू रेशीम होता, हे आता मी खूप वर्षांनी या विषयावर बोलतो. नाही. हो. बरं का? हे सगळे लोक या मुंबईवर राज्य करत होते आणि एखादी कॉर्पोरेट कंपनी चालवावी अशा पद्धतीने त्यांच्या त्या टोळ्या चालवायचे. मग त्यावेळेला तुमचं एखादं रिपोर्टिंग कुठलं गाजलं होतं? म्हणजे सगळे अंडरवर्ल्डमधले माझी प्रत्येक रिपोर्टिंग गाजले. माझी कोणतीही स्टोरी फेल नाही गेली. स्टोरी मिळायची कशा तुम्हाला? मी कधी पोलीस स्टेशनला गेलो नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. हो. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मी रिपोर्टिंग करताना क्राईम मी कधीही पोलीस स्टेशनला गेलो नाही. मी माझ्या जागेवर बसूनच रिपोर्टिंग केलं. आणि हे सगळे जे मी नावं घेतली हे मला तिथे भेटायला यायचे. काय सांगताय? हो. एकदा मी आमच्या एक्सप्रेस टॉवरच्या आमची ती लॉबी आहे तिथे उभा होतो. बरं. आणि एक मोठा डॉन तिथे आला मला भेटायला. आम्ही गप्पा मारत होतो. थोडं आमचे संपादक आले, माधव गडकरी. काय कोणाशी बोलते? मी नाव सांगितलं, अमुक अमुक अमुक.
ते जे त्यांना घाम फुटले ते पळूनच गेले तिकडे संपादक आमचे. खरं सांगताय? हो, म्हणजे असे यायचे तिथे यायचे. कोण डाऊन होतो तो? बरं का, ठीक आहे, तर कशाला नावं घ्यायचे आणि तुमच्या मागे चौकशी ससेमेरा लावायचा. बरं का, हे सगळे लोक आम्हाला भेटायला यायचे आणि माझ्या ज्या स्टोरीज गाजायच्या त्याचं सोर्सेस पोलीस नसायचे. म्हणजे आता कसं आहे, आता क्राईम रिपोर्टिंग, आता पोलीस रिपोर्टिंग होतं. पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला कळतं काय झालं काय नाही. ते देतं. आम्ही कधी ना कमिशनर, पोलीस काय ते प्रेस रूम तुमचा काय म्हणतात तो, आम्ही कधी पाय नाही ठेवला. मी पॉलिटिकल रिपोर्टिंग केलं पण कधी मंत्रालयाच्या प्रेस रूममध्ये नाही गेलो. पण मग हे जे तुम्ही सांगता ना की ती डॉन इकडे यायचा किंवा ही जे हाजी मस्तान बिस्तान सगळे लोक, हा तुमचा कनेक्ट कसा व्हायचा झाला? तुम्ही जर जागेवर बसून करायचा, काहीतरी तुम्ही चालवलं असणार आयडिया, त्याशिवाय असेल कसं लोक कनेक्ट होतील? असंच कोण कोणाला भेटायला येतं का? येतात. बरं, सगळे येतात. तुमच्यावर विश्वास पाहिजे. बरं, अंडरवर्ल्ड हे विश्वासावर चालतं. जर तुम्ही विश्वासघात केलात की संपलात. मी इतक्या वर्ष रिपोर्टिंग केलं अंडरवर्ल्डचं, माझ्या केसालाही धक्का लागला नाही. तुम्हाला काही धमकी? अजिबात नाही, अजिबात नाही. कशा करा, आमचा स्वार्थ काय आहे? अनेक त्या काळामध्ये पत्रकारांना धमक्या येणं वगैरे असे लोक म्हणायचे, मला धमकी आली. मला आम्हाला नाही कधी आली, कधीच नाही. पण मग याच्यानंतर पुन्हा माझा पहिला प्रश्न होता, सामनामध्ये तुम्ही कार्यकारी संपादक व्हा, हे कसं जुळून आलं? नाही, माझे आणि आमचे आणि शिवसेनेचं माझ्या कुटुंबाचे फार जवळचे संबंध. ठाकरे कुटुंबाशी संबंध असते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे माझे मित्र आहेत. आमचं नातं मित्रत्वाचं आहे. आणि एक वेळ अशी आली की उद्धव ठाकरे, राज ठाकरे, तेव्हा हे दोघे आम्ही सगळे एकत्रच होतो. तेव्हा आमचं असं ठरलं होतं, राज ठाकरेचं नाही माझं, की आपण एक वृत्तपत्र काढूया. हो का? ठरलं होतं? हां, आम्ही सगळे एकत्र असायचो. म्हणजे मी जे लिहायचो त्याच्यामुळे मला एक वेगळं ग्लॅमर तेव्हा होतो. लोकांना अंडरवर्ल्डच्या गोष्टी वाचायला आवडत. हे कोण लिहितो? कोण संजय राऊत? अच्छा. हां, तेव्हा काही टीव्ही वगैरे असं नव्हते ना, पेपर लोक वाचायचे. सकाळी आमचं मॅगझिन आलं लोकप्रवाह, 15 मिनिटात स्टॉलला खतम अंडरवर्ल्डच्या स्टोरीमुळे. खतरनाक. आणि माझी जी स्टोरी आहे, काय म्हणतात, कव्हर स्टोरी, त्याची जाहिरात लोकसत्तेत पहिल्या पानावर असायची. मी एकमेव होतो. तुम्ही ते ग्लॅमर अनुभवलं असेल ना, पत्रकार म्हणून असणार ग्लॅमर. ते मी मिळवलं. मी त्याचा जास्त घेतला आत्ताच्या पेक्षा. तेव्हा लोकांना अंडरवर्ल्डविषयी प्रचंड क्रेज. तरुणांना लोक वाचायचे, थरथरायचे. रोज घडायचं, आज ह्याला उडवला, त्याला उडवला, त्याला किडनॅप केला, अमुक झाला, त्याला पोलिसांनी रेड्स केल्या. या कथा वृत्तपत्रात लहान अशा यायच्या अशा. पण त्या सविस्तर नक्की काय घडलं हे नक्की काय घडलं, हा थरारक प्रसंग, रोमांचक प्रसंग काय घडला, आज कोर्टात काय झालं. म्हणजे तुम्ही सिनेमामध्ये अनेक गोष्टी पाहिल्या असतील, पण कोर्टामध्ये फायरिंग ही मी डोळ्याने बघितल्या माझ्या. त्याच्यावर सिनेमे आले नंतर. जज समोर फायरिंग झालेलं आहे. जिल्हा कोर्टामध्ये जज समोर फायरिंग झालेलं आहे. हे आम्ही अनुभवलं आहे, हा थरार अनेकदा मी. पण मग तुम्ही आणि राज ठाकरे पेपर काढणार होते, तसं काय झालं पुढे? नाही ना, मग असं आमचं ठरलं होतं. हां, की आपण एक वृत्तपत्र काढायचं. असं वाटायचं काहीतरी गॅप आहे. बरं, असं आमचं. म्हणजे आम्ही असे फार विचारवंत ना. हां, म्हणजे राज ठाकरे हे लोकसत्तेत यायचे, माधव गडकरींना कार्टून बिर्टून, तेव्हा ते कार्टुनिस्ट होते. राज ठाकरे तेव्हा कार्टुनिस्ट, आणि छान कार्टून काढायचे, एकदम स्टायलिश. मग असं आम्ही बसणं, बोलणं, जाणं, पेपर काढला पाहिजे आपण एक वेगळा. हे सगळं असं. तेव्हा टी व्ही येतील आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मीडिया येईल आणि अशा मुलाखती दिले कोणाच्या लक्षात पण नाही. फार तर रेडिओ. करेक्ट आहे. हो, पण लोकांचा विश्वास वृत्तपत्रावर, उत्तम लिहिणाऱ्या माणसाला लोक डोक्यावर घेत होते. बरं का, छान. मग बातम्या असतील किंवा रविवारचं वृत्तांत, दिवाळी अंकातल्या लेखकांना किती ग्लॅमर होतं. दिवाळी अंकातल्या आमचं ठरलं, आम्ही एक पेपर काढू आपण.
आम्ही अगदी छान टायटल वगैरे काढलं सगळं. मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची आमची एंट्री झाली आणि म्हटलं ना आपण मग सामनाच चालवायला पाहिजे चांगल्या प्रकारे. थांबा, ते नाव काय होतं तुम्ही नाव काढलं? नाही सांगा आता, ते झालं ना विषय सगळा. काय असेल काहीतरी आम्हाला असं तेव्हा डोक्यात होतं की आपण मराठाचं पुनर्जीवन करायचं. हो हां, असं राज ठाकरे आणि माझ्या डोक्यात होतं. राज ठाकरेंच्या याच्यात ते फार होतं की आपण एखादं मराठा वृत्तपत्राचं पुनर्जीवन आपण करू. ते बंद पडलेलं वृत्तपत्र आपण ते घेऊन त्याच पद्धतीने विचार चांगला होता असं आम्ही तेव्हा आमचं होतं. म्हणजे यातनं तो सिरियसनेस कळतो. हां, आम्ही काय सिरियस होतो, खूप सिरियस होतो, म्हणून मी विचारलं. मग असं वाटलं की सामना हे सुद्धा मराठाचं दुसरं रूप आहे. बरं. शिवसेना प्रमुखांनी त्याच कार्यासाठी सामना निर्माण केलेला आहे. जे आचार्य यात्रांनी मराठा हा मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अखंडता, महाराष्ट्रावर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि बाळासाहेबांनी सुद्धा त्याच कार्यासाठी सामनाची उभारणी केली. म्हणजे मराठाचंच काम ते करत. दुसरं असं की माझी बाळासाहेबांना ती कायम श्रद्धा. मी कॉलेजला असताना कॉलेज बुडवून सेनावनातून बसायचो खाली कठड्यावरती. मी कॉलेजला कधी जवळजवळ गेलोच नाही. मी थेट दादरला यायचो आणि ते जुनं सेनाभवन, शिवसेना प्रमुखांची वाट बघत मी खाली बसायचो. आम्ही बसायचो 2-4 मित्र आमचे. साहेबांची गाडी आली, साहेबांना भेटलो, पाया पडलो, वर गेलो की आमचा तो दिवस पावन झाला. बाळासाहेब दिसले की आम्हाला अरे आता साहेब येणार आहेत, आज बुधवार, 2 दिवस ते यायचे सेना. ते दिवस हमखास आम्ही खाली त्यांची वाट बघत बसायचो. त्यावेळी आमची श्रद्धा तर होतीच. हो, मग त्यांना तुम्ही माहीत होता व्यवस्थित? हो, मार्मिकचं कामच करायचं ना, लिहायचं ना मार्मिकमध्ये. म्हणून तर मला ते स्वतः घेऊन गेले ना विद्याधर गोखल्यांकडे. आणि मग सामना तेच काम करते तुम्ही डोक्यात तुमच्या होतं. पण असं आहे ना, मग असं ठरलं त्याच वेळेला मी बाळासाहेबांची एक मुलाखत घेतली लोकप्रभासाठी. पहिली होती ती? हो. बरं. आणि ती मुलाखत जर तुम्ही पाहिली तर मला कळेल ती मुलाखत काय ताकदीची होती आणि प्रश्न आणि उत्तरं म्हणजे ती प्रोफेशनल मुलाखत होती. माझ्या आणि शिवसेना प्रमुखांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे की ते माझ्यावरती प्रेम करतात, त्यात कुठे आलं नाही. त्या काळात लोकांच्या मनातले जे प्रश्न त्यांच्याविषयी होते ते त्यांना विचारले आणि ते माझ्या भयंकर चिडले. त्या मुलाखतीत ते चिडलेले आहेत पूर्णपणे. मला फक्त त्यांनी माझा कान उपटून हातात द्यायचं बाकी होते त्या मुलाखतीमध्ये. ते आलंय सगळं, उतरले त्या मुलाखतीमध्ये. आणि त्यानंतर त्यांना वाटलं आता हे कार्ट आपल्याकडेच पाहिजे, नाही तर वाया जाईल. पण मला मी हे समजू शकतो, पण मला एक सांगा ना, असे काय प्रश्न होते की जे तुम्ही थेट विचारलेत आणि भले ते चिडले जरी असतील बाळासाहेब तरी त्यांनी मुभा दिली तुम्हाला ते विचारायची? याला पण जिगर लागते. हो. तर असे काय बाळासाहेबांनी माझ्यातल्या जिगरला कायम ताकद दिली किंवा पाठबळ दिलं. बाळासाहेबांनी माझ्या कधीच संपादक म्हणून त्यांच्यावर काम करताना मी कधी त्याने मला ओढलं नाही. किंबहुना त्यांना अनेकदा असं वाटायचं तर असं मला ते चिडवायचे, याच्यातली फायर कमी झाली रे, त्याच्या विजलास तू, म्हणजे मी जास्त जोमाने काम करेन. किंवा कधीही कोणी त्यांच्याकडे आलं, किती मोठा माणूस असू दे आणि मी असेन तर मला बसवून ती माझी ओळख करून देताना सांगायचे, मीट धिस मॅन, माय फायर ब्रँड एडिटर संजय राव. असं ते खूप अभिमानानं सांगायचे. त्यांनी मला मोठं केलं स्वतः, त्यांनी ठरवून मला मोठं केलं. हां, जाहीर सभातून शिवाजी पार्कचा अनेकदा माझ्या अग्रलेखांचा उल्लेख करायचे, माझ्या लिखाणाचा उल्लेख करायचे. त्यांनी मला मोठं केलं माझं नाव घेऊन. म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणजे तेव्हा प्रश्नच नाही. बाळासाहेब ठाकरे आपलं नाव घेत आहेत, माझ्याविषयी बोलत आहेत, एखाद्या मुलाखतीत काहीतरी सांगत आहेत. त्यांनी मला मोठं केलं म्हणून मी मोठा झालो. पण या सगळ्यामध्ये आता आपण जे पत्रकार पाहतो, आता म्हणजे गेल्या 20, 25, 27, 28 वर्षात मलाही माहिती आहे ते अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणारे पत्रकार खूप आहेत.
इगो खूप वाढतात त्यांचे. तुम्ही तर तो काळ असा अनुभवला ज्यात ग्लॅमर अनुभवलेला आहे. सामनालाच ग्लॅमर होतं ना. पत्रकार म्हणून तुम्हाला नाव मिळालं होतं, ग्लॅमर मिळालं होतं, तुमच्या नावाची चर्चा होती. अशा वेळेला तुम्हाला असं वाटलं नाही की आपण हवेपेक्षा 7 फूट वर आहोत? नाही, बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या माणसाला असं वाटत नाही कधी. हिमालयात ते, आपण त्याच्या पायाशीच आहोत. पण शेवटी माणूस अजिबात नाही. तुम्हाला असं कधीच वाटलं? मला कधीच नाही वाटलं. मी कायम त्यांचा हनुमान म्हणूनच काम केलं. मला त्यांनी एवढं मोठं केलं, अजून काय पाहिजे माणसाला. मी कृतज्ञ आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, विवेक गोयंकांनी मला स्पेशल एक ऑर्डर काढून जेव्हा संपादक विभागात पाठवलं, बाळासाहेब वगैरे त्यांच्याशी बोलले. त्यानंतर माझं काय म्हणतात त्याला, प्रगती होत गेली चांगली. मी संपादक झालो, नंतर मी खासदार झालो. आणि मी खासदार म्हणून दिल्लीत गेलो आणि मी पार्लमेंटमधनं उतरत होतो आणि मला समोर विवेक गोयंका दिसले त्यांच्या एडिटर बरोबर, कोणाला ती भेटायला. मी पुढे गेलो आणि त्यांच्या पाया पडलो. मी त्या पायाला हात लावला पार्लमेंटच्या दारात, कारण त्याने जर मला मदत केली नसती तर मी या पार्लमेंटच्या पायरीवर आलो नसतो. मी मिठी मारली मला, पण त्या पायाला हात लावला. माझ्या लक्षात. या सगळ्या पिरियडमध्ये खासदार झाल्यानंतरचं काळ वेगळा आहे, पण जेव्हा तुम्ही संपादक होतात किंवा त्याही आधी जेव्हा बाळासाहेबांची मुलाखत तुम्ही घेतली, तुम्हाला लक्षात राहिलेली, आवडलेली, तुम्ही घेतलेली मुलाखत कोणाची आहे आणि कुठली? नाही, मी मुलाखती खूप लोकांच्या घेतल्या. असं असतंच ना की हो ऑफकोर्स, पण बाबा ही माझ्या लक्षात आहे. ही बाळासाहेबांची पहिली मुलाखत जी लोकसभेत छापली होती ती माइंड ब्लोईंग होती. ती जबरदस्त होती. काय तेव्हा छगन भुजबळ तेव्हा फुटले होते. अच्छा. आणि मी त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या कार्यपद्धतीमुळे फुटले ते, तुमचं काहीतरी चुकलं आहे असं वाटत नाही का तुम्हाला? असे अनेक प्रश्न होते ना. किंवा जी इमेज होती शिवसेनेची गुंड म्हणून, त्याला ते खतपाणी कसे घालतात, अनेक प्रश्न जे लोकांच्या मनात, माझे नाही. मी त्यांचा म्हणाल तर मी गुंडच आहे. पण असे अनेक प्रश्न त्या काळात ते आहेत. आणि बाळासाहेबांनी अक्षरशः मला त्या मुलाखतीत मलाही चोपलं आणि ते तसंच्या तसं मी छापलं आहे. तेव्हा बाळासाहेब म्हटले, मी घातलेल्या शिव्या तू छापल्यास, तुला त्याला जिगर लागते, तू त्या शिव्या काढल्या नाहीस, मी तुला घातलेल्या. म्हटलं बाळासाहेब, तुम्ही मला शिव्या घालते हाच माझा मोठेपणा आहे. तुमच्यासारखा माणूस मला शिव्या घालतो आणि त्या मी शिव्या छापतो, लोकांना आवडतात त्या. ती जी पहिली मुलाखत होती, आपण असं गृहीत धरून चालू, त्याची तयारी काही नाही. अचानक उद्या घ्यायची आहे मुलाखत. बाळासाहेब उद्या मुलाखत. मी बाळासाहेब मुलाखत द्या लोकप्रवेला. तू आता त्यांचा झाल्यास म्हटले, भांडवलदारांचा. मी बघा एकदा मुलाखत देऊन मला. बाळासाहेब खूप दिलदार नेते होते. तुम्ही फार प्रेमळ होते. मुख्य म्हणजे फार प्रेमळ. तुम्ही संपादक म्हणून काम करत होता. तुमच्या 2002ची एकदी मुलाखत जी आता यूट्यूबवर आहे, तेव्हा तुम्हाला असं विचारलं होतं की राजकारणात येणार का? मी नाही म्हटलं होतं. नाही म्हटलं होतं. आणि नाही गटार आहे ते. गटारच आहे ते अजूनही. मग 2 वर्षानंतर तुम्ही खासदारकीची राज्यसभेवर जाता. हे मतपरिवर्तन म्हणा किंवा तेव्हा कसं काय? बघा, त्याच्या आधी सुद्धा मला संधी होती राज्यसभेवर जायची पक्षाकडून, मी नाही गेलो. पण जेव्हा मी गेलो तेव्हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती पक्षाच्या अंतर्गत. बरं. आणि बाळासाहेब म्हटले, तुला जावं लागेल. आणि बाळासाहेबांचा शब्द हा आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासारख्या माणसासाठी या कधीच, मला आता तू जा. मी गेलो आणि मला जवळजवळ 25 वर्ष होत आली जवळजवळ. हो. आता मी म्हणजे दिल्लीपेक्षा लोक जास्त मला ओळखतात. पण याच्यामध्ये हरकत नाही, तुम्ही सांगितलं आणि तुम्ही गेलात. पण संजय राऊत पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, आणि ही जी नवीन जबाबदारी आली आहे ती म्हणून, अर्थात तुम्ही नवीन जबाबदारी घेतली की तुमच्या या जबाबदारीकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणा किंवा थोडं हातातून निसटू लागतं ते, कारण तुमच्याकडे दुसरी जबाबदारी आलेली असते. अशा वेळेला मूळचा हाडाचा पत्रकार असलेल्या. हो, पण मी अनेकदा सांगितलं तेव्हाही की जर माझ्यासमोर प्रश्न आला की खासदार की पॉलिटिक्स की सामना, मी पहिलं सामनाला प्राधान्य देईन.
आताही मी आजही सकाळी उठून पहिला सामनात जातो. सकाळी मी सामनात जातो. मी 10 वाजता सामनात पोचतो. मी 10 वाजता बसून सामनात काम करतो. मग अग्रलेख लिहेन, इतर काय गोष्टी. परत आता इथून झालं की परत मी सामनात जाणार. सर, तुम्ही इतकी वर्ष पत्रकारिता पाहताय, संपादक म्हणून काम करताय. आजचा अलीकडच्या काळातली जी पत्रकारिता आहे, ज्याच्यामध्ये आता मीडिया, TV पण आलेला आहे, डिजिटल मीडिया पण आलेला आहे, इतर अनेक माध्यमांमधून पत्रकारिता सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या माध्यमांबद्दल? आता या माध्यम बदलाकडे कसं पाहता तुम्ही? नोकऱ्या मिळाल्या आणि पगार वाढले लोकांना, हा एक भाग झाला. बरोबर आहे. पण पत्रकारितेचा जो आत्मा होता आम्ही म्हणतो तो कुठे राहिला? मी खासदार झाल्यावर सुद्धा लोक माझ्याकडे, मी सामनातून सामान्यांचे प्रश्न जास्त मांडले, कारण माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचा इतका माधव गडकरींचा प्रभाव होता. ती लोकात जायची. माझा आणि गडकरींचे वाद असायचे फार, पण ते खूप मोठे पत्रकार होते. त्यांनी सामान्यांचे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडले आणि ते मी त्यांच्याकडून घेतलं. आणि मी सामान्य माणसाला न्याय मिळावा असे अनेक कॉलम सुरू केले. मी स्वतः लिहायचो, सच्चाई नावाचा कॉलम मी स्वतः. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजही लोकांना न्याय हवा असेल तर वृत्तपत्रानेच पुढाकार घेतला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया हे मनोरंजनाचं साधन आहे, माहिती देण्याचं साधन आहे. मी जेव्हा खासदार झालो तर मला वाटायचं आता माझ्या पत्रानं बरंच काही होईल. पण लोक मला येऊन सांगायचे, मला ते पत्र नको, तुम्ही सच्चाईमध्ये लिहा तर मला न्याय मिळेल. लिहा तुम्ही. ही लोकांचा आजही वृत्तपत्रांवर, वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय मिळेल याच्यावर विश्वास. पण त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत ना. पूर्वी संपादक किंवा कार्यकारी संपादकांवर राजकीय पक्षांचा पगडा किंवा फोर्स नव्हता. तुम्हाला हवं ते लिहू शकत होता. आत्ता तशी परिस्थिती कुठे आहे? मनात आणलं तुम्ही. जर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जर तुमच्या लेखणीशी इमान ठेवलेलं आहे, तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्याशी इमान ठेवलं, ठीक आहे, तो धर्म असेल, व्यवसाय असेल, पोटाचा व्यवसाय असेल, पण शेवटी आपण जर्नलिझम किंवा पत्रकारिता करतो. आपण काही टक्के ऋण आपण ते पाळलं पाहिजे. देशाचे, राज्याचे आणि समाजाचे, लोकांचे प्रश्न जर आपण नाही मांडले तर कोणी मांडायचे? TV-च्या बातम्या ज्या आहेत त्या आपण पाहतो, ती गंमत असते. तुम्हाला सगळं दिसतं काय झालं आहे काय नाही. प्रत्यक्ष युद्ध तुम्ही पाहता, बॉम्ब टाकलेला पाहता. पण आम्ही जे आमच्या लेखणीतून वर्णन करायचो युद्धाचं, राजकारणाचं, ते अधिक रोमांचक होतं. तुम्ही अरुण साधूंची कादंबरी वाचा, तुम्हाला पटकन राजकारण कळतं. बरोबर ना? तुम्ही आमचे अग्रलेख त्या काळातले वाचा, गडकरींचे वाचा, लाटे होते त्यांचे वाचा, गोविंद तवळकरांचे वाचा, किंवा पुण्यातले अनेक संपादक मोठे होते. तुम्हाला राजकारण झरकन कळायचं लेखणीच्या माध्यमातून आणि ते अधिक प्रभावीपणे कळत होतं. आता 10 लोक डिबेट करत बसतात, मारामाऱ्या करतात, त्याच्यावरती गोंधळ घालतात. ही का जर्नलिझम आहे का? नाही, ही डिबेट आहे. पूर्वी 5 लोकांच्या रिॲक्शन्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घ्यायच्या. 4 ओळीत आपल्याला कळायचं कोणाला काय म्हणायचं आहे या विषयावर. बरोबर. 4 ओळीत एखादी घटना मोठी घडलेली आणि त्याच्यावरती 4 प्रमुख पक्ष असतील, 4 प्रमुख नेते असतील. आचार्य अत्रे वारले तेव्हा वृत्तपत्रांचे हेडिंग बघा, अग्रलेखांचे हेडिंग्स बघा. टिळक गेले तेव्हाचे हेडिंग्स बघा. इंदिरा गांधी हारल्या तेव्हाचे हेडिंग्स, वृत्तपत्राचे हेडिंग्स बघा. इंटेलेक्ट होता तो सगळं. भान तू. करेक्ट. कसं आहे, नेहरू गेले तेव्हा पहा. आता तुम्हाला काय दिसतं? पण मग तुम्ही आता जे बोलता ना सर, आणि इतकं जे तुम्ही जर्नलिझम बघितलं केलं, आता तुम्ही सांगितलं, आजचे संजय राऊत जेव्हा मी पाहतो, जे मला TV वर दिसत असतात, आरोपांना उत्तर देत असतात, आरोप करत असतात, हा एक भाग झाला. पण ह्या सगळ्या गदारोळामध्ये संजय राऊत म्हणून जी एक इमेज असते, जी संपादक म्हणून पण आहे, लेखक म्हणून आहे, कॉलमिस्ट म्हणून आहे, ती खूप मागं पडत चालली असं वाटत नाही तुम्हाला? बघा, मी माझं काम करत असतो, मी लिहितो, मी रोज अग्रलेख लिहितो, मी माझा रविवारचा कॉलम लिहितो, त्यासाठी मी वेळ काढतो, विमानात लिहितो, प्रवासात लिहितो, पार्लमेंटला बसून पण लिहितो अनेकदा, किंवा सभा सुरू असताना लिहितो. मी माझं काम करत असतो.
माझी जी काय भूमिका आहे मूळ लिहिणाऱ्याची ती सोडलेली नाही. ज्या दिवशी मी ती सोडीन त्या दिवशी मी संजय राऊत नसेन. राजकारण किंवा ह्या गोष्टी खूप झाल्या माझ्या आयुष्यामध्ये. तुमचं प्रेम कोणावर जास्त आहे? टीव्हीवर येणाऱ्या संजय राऊतांवर जास्त आहे का लिहिणाऱ्या संजय राऊतांवर माझं प्रेम जास्त आहे. मी लिहितोय त्या लिहिण्याच्या बातम्या झाल्या ना, त्यांची गरज आहे. अग्रलेखाच्या बातम्या आता तुम्ही बोलला तरी बातम्या होतातच. नक्कीच. मी काही बोललो, मी काही लिहिलं, माझं अग्रलेखाची बातमी होते, माझ्या रोखठोकची बातमी होते ना. कोणाची होते मला सांगा ना, कोणाची होते? हे मी कमवलं आहे. माझ्या मताला किंमत जी निर्माण झाली आहे ती सहज निर्माण झाली. पण मग सर, हा माझा खूप अतिशय प्रांजळ प्रश्न आहे, पण हे रोज सतत टी व्हीवर आल्यामुळे, रोज आरोपांना उत्तर दिल्यामुळं, प्रत्येकाला अंगावर घेतल्यामुळं जे आत्ता चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं मागं पडतं असं वाटत नाही का तुम्हाला? माझ्याकडे भरपूर वेळ आहे. कोण म्हणतं वेळ नाही? मी यातून वेळ काढतो. पण यामुळे वाचतो, मी लिहितो, काम करतो. मी तुरुंगात होतो तरी वाचत होतो, लिहित होतो. लक्षात घ्या. होय. मी कधी थांबलो नाही ना. बरं. या गोष्टी होतच राहतात. अनेक संपादक निवृत्त झाले, ते काळाच्या ओघात लोक विसरून गेले. मीही निवृत्त झालो ना, तरी मी लिहितो आहे. तुम्ही मुलाखत पण घेता, मुलाखत सगळं करतो. एक मला असं नेहमी वाटतं की या सगळ्या रोजच्या तुमच्या येण्यानं आणि उत्तर देण्यानं, अर्थात ती जबाबदारी पण आहे, पण लेखक म्हणून, पत्रकार म्हणून जो एक डेप्थ तुमच्यामध्ये आहे ती खूप झाकोळली जाते आणि लोक तुम्हाला ग्रँटेड धरायला लागलेत की काय, असं मला वाटतं. नॉन पॉलिटिकलमध्ये तुम्हाला आमंत्रित करण्यामागचं कारण हेच आहे की संजय राऊत हा आता जर तुम्हाला दिसत असले तरी ते किती रूटेड व्यक्ती आहे हे आपल्याला कळावं. पण मला असं नेहमी वाटतं की यामुळे ते जे संजय राऊत आहेत, जे तडफदार पत्रकार आहेत, जे अतिशय विचारानं लिहितात, 100दा विचार करून लिहितात, ते खूप मागं पडत चाललंय की काय, असं मला वाटतं. एक लक्षात घ्या की आणि तुम्हाला त्याची सहल असेलच ना कुठेतरी. पत्रकारितेचा सुद्धा एक स्पॅन असतो. होय. खूप मोठे मोठे पत्रकार झाले, एक स्पॅन असतो. माझा काळ होता, माझा एक काळ होता. जसं म्हटलं ना, माझा बेस्ट काळ कुठला होता? मी लोकप्रवेद क्राईम रिपोर्टिंग केलं, तो माझा बेस्ट काळ. त्यानंतर मी सामनात आलो, मुंबईत दंगली झाल्या, तेव्हाच आमचं रिपोर्टिंग माझ्याकडे, तो एक स्पॅन होता. त्याच्या पलीकडे महाराष्ट्रात आम्ही सत्ता आणण्यासाठी सामनानं बजावलेली भूमिका, त्याचं कौतुक बाळासाहेबांनी केलं की संजय राऊतचं यात फार मोठं योगदान आहे संपादक म्हणून ही सत्ता आणण्यात. हे बाळासाहेबांनी शिवतीर्थावर सांगितलं. माझ्याबरोबर संजयचा वाटा मोठा आहे, शिवतीर्थावर त्यांनी सांगितलं. सामनाच प्रत्येकाचा एक स्पॅन असतो. असं आहे की माणूस रिटायर होतो, पण मी रिटायर झालो नाही. अनेक संपादक रिटायर झाले, पत्रकार रिटायर झाले, पण मी काम करतोय. तो एक बेस्ट काळ असतो प्रत्येकाच्या, खेळाडूच्या, कलाकाराच्या, पत्रकाराच्या जीवनात तो असतो. तरी लोक काम करत असतात ना. अर्थात. आणि तुमची बातमी आजही होतेच आहे. तुम्ही काही असं आहे की ज्या काळात मी काम सुरू केलं तेव्हाची परिस्थिती, तेव्हाचं राजकारण वेगळं, तेव्हाचा समाज, तेव्हाचे प्रश्नच वेगळे होते. पिढी बदलल्या. माझ्या समोर मी 2 पिढ्या बदलताना पाहिल्या. आता लोक कमी वाचतात. करोनानंतर लोकांचं वाचन बंद झालं आहे, म्हणजे वृत्तपत्र कमी घ्यायला लागले. आम्ही जेव्हा पत्रकारिता केली तेव्हा फक्त लोक वाचतच होते. बरोबर आहे. दुसरं काहीच काळच वेगळा होता. म्हणजे मी बराच काळ जेव्हा लिहत होतो पत्रकार म्हणून, तेव्हा फक्त लोकांपुढे वाचण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक वाचतच होते, म्हणून आम्ही लिहत होतो. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये मी तुमच्या ज्या मुलाखती बघितल्या, ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत, त्यामध्ये उद्धव साहेबांच्याच आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुलाखती तुम्ही घेता, त्या आम्ही पाहिलेल्या आहेत. माझ्या मनात असा पण प्रश्न येतो की उद्धव ठाकरे तुम्हालाच मुलाखत का देतात? बाळासाहेब ठाकरे पण द्यायचे ना. बाळासाहेब ठाकरे हे या देशातल्या राजकारणातलं टोलेजंग व्यक्तिमत्व होतं. BBC पासून ते वॉशिंग्टन पोस्टपर्यंत, आणि देशातला प्रत्येक संपादक त्यांच्या दारात असायचा मुलाखतीसाठी. म्हणजे क्वचित दिल्या त्याने मुलाखत, पण ते मायाशी बोलायचे. मला त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप पण होतोय तो असा की बाबा उद्धव ठाकरे यांचाच माणूस, यांचाच पेपर, यांचाच संपादक, आपलाच बॉल, आपलीच बॅट, आपलेच प्रश्न. ह्याला तुम्ही कसं पाहता? पण तुम्ही प्रश्न बघा आणि उत्तर बघा ना. मी जे प्रश्न विचारले असे प्रश्न विचारण्याची उद्धव ठाकरेंना इतर कोणी हिंमत करणार नाही.
त्यांचं उत्तर कोणी जरी प्रश्न विचारला तरी तेच असणार आहे प्रश्नांना त्या. बरोबर. आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत, ते पक्षाचे प्रमुख आहेत. बरोबर. आता बाळासाहेबांनंतर ते द पार्टी चीफ, त्याच्या आधी शिवसेना प्रमुख, हे सर्व होते. दोन भिन्न पर्सनॅलिटी आहेत. बाळासाहेब ठाकरेंची तुलना कधीच कोणाशी होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा जो एक अनुभव इतक्या वर्षाचा कालखंड त्यांनी पाहिला, व्यंगचित्रकार म्हणून, वक्ता म्हणून, बरं का, पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, नेता म्हणून. उद्धव ठाकरेंनी एक वेगळं पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं पर्सनॅलिटी. त्यामुळे दोन्ही मुलाखतीमध्ये फरक आहे. आता उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचं आम्ही तुम्ही शूटिंग करता तर शूटिंग करून टी व्हीला दाखवतो, तसं बाळासाहेबांचं होऊ शकलं नाही, ती मला खंत आहे. खरी गोष्ट आहे. बाळासाहेब माझ्याशी इतकं बोललेले आहेत. जेव्हा बाळासाहेबांना अनेकांनी विचारायचे की बाळासाहेब तुम्ही आत्मचरित्र का लिहत नाही, ते म्हटले संजयने घेतलेल्या माझ्या मुलाखती हे माझं आत्मचरित्र आहे म्हटले. त्या सगळ्या आहे. त्या मुलाखती मी ज्या दिल्या ते माझं आत्मचरित्र. पण तेव्हा लक्षात आलं नाही शूट करून ठेवावं नाही तेव्हा असं मी कधी माझा काही कुठला संग्रह केला नाही. रोज आता इतकं लिहितो, माझ्याकडे असं काही नो कलेक्शन. तुम्ही आता मगापासून बोलताय की आता निवृत्त झालो मी तरीही लिहितो, निवृत्त झालो मी, बरोबर आहे अर्थात. मग या निमित्तानं सामन्याचं उत्तरदायित्व कशा प्रकारच्या संपादकामध्ये असलं पाहिजे? तो माझ्यासारखाच असायला पाहिजे ना. तो मिळत नाही. अवघड आहे. मग कसं मला जर मिळाला असता तर मी केव्हाच त्यातून मुक्त झालो असतो. कारण माझ्यासमोर ही एवढी मोठी संस्था जी बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याची लिडरशिप केली सामनाची आमच्याबरोबर संपादक म्हणून. मी जवळजवळ 35 वर्ष आहे. होय, बरोबर आहे. खूप मोठा माणूस केव्हा तरी थकतो. आम्ही जरी चेहऱ्यावर दिसत नसलं तरी केव्हा तरी असं वाटतं की कोणीतरी आता सांभाळायला पाहिजे. पण अशा चुकीच्या माणसाच्या ते हातात जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. सामना सर मराठाचं काय झालं आपण पाहिलं, किंवा इतर अनेक अशी वृत्तपत्राची महान नेत्यांनी निर्माण केली एका वेगळ्या कॉजसाठी. ती काळाच्या ओघात बंद पडली, पण सामना टिकला, आम्ही टिकवला. लक्षात घ्या, राजकीय पक्षाचं लेबल असलेलं वृत्तपत्र कधीच टिकली नाहीत आणि चालली नाहीत. सामना हा देशातला एकमेव अपवाद आहे जो कायम तळपत राहिला. आणि एक रिजनल न्यूजपेपर म्हणजे भाषिक वृत्तपत्र असून सुद्धा देशामध्ये त्या वृत्तपत्राविषयी आकर्षण कायम राहिलं. सामना काय म्हणतोय, सामना काय सांगतो आहे, हे राष्ट्रीय स्तरावर याची कायम दखल घेतली झाली. आजही मी दिल्लीत इतके वर्ष आहे, लोक मला एडिटर सामना म्हणून जास्त ओळखतात. सामना की एडिटर आहे. तुमची कारकीर्द चढतीच आहे, प्रश्नच नाही. पण या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कधीतरी माणूस म्हणून एक नैराश्य येऊ शकेल, आला असेल, सेटबॅक बसला असेल, आपण गृहीत धरतो एक गोष्ट पण होते वेगळीच आणि मग आपल्याला विमनस्क वाटू लागतं, कॉन्फिडन्स जातो. असं कधी घडलं होतं? नाही, कधीच नाही. प्रसंग तर खूप घडले, वाईट प्रसंग खूप येतात, आलेले आहेत, चढ उतार आलेले आहेत. जसे की बाळासाहेब ठाकरे गेले आमच्यासमोर, ज्यांनी मला उभं केलं, घडवलं. तो पहाडच कोसळला ना. पण मी त्यांची अंत्ययात्रा किंवा त्यांचं पार्थिव शरीर म्हणजे घरातून निघेपर्यंत मी तिथपर्यंत होतोच, मी त्यांच्या उभाच होते तिथे. पण तरी आम्ही उभे राहिलो. पण संजय राऊत म्हणून तुमच्या घरी परिस्थिती काहीतरी असेल, म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला एखादा अंगावर काहीतरी आला असेल, एखादी केस पडली असेल अंगावर. केसेस काय, शेकडो केसेस. मग असं एखादी 1992च्या दंगलीत माझ्यावरती 140 केसेस झाल्या. 1992ची दंगल जी मुंबईत झाली, 2 नंबर होते ना तुम्ही. मी आरोपी नंबर 2 राहिलो कायम. 1 नंबर बाळासाहेब ठाकरे, 2 नंबर मी. त्या काळात आमच्यावरती हल्ल्याचे प्रयत्न झाले, आम्ही दंगलीत घुसलेलो आहोत. माझ्या समोर लोकांना मारताना पाहिलेलं आहे मी. हे जे पोलीस आयुक्त होते श्रीकांत बापट, माझ्या समोर हल्ला झाला त्यांच्यावर, श्रीकांत बापटांवरती, कमिशनरवरती, त्या भेंडी बाजारच्या पुढे. आम्ही गेलो धावत पुढे. मी कधी मागे राहिलो नाही, अजिबात नाही. पण तुम्ही नेहमी असं हॅपी गो लकीच होता. हॅपी गो लकीपेक्षाही मागे हटायचं नाही.
एकदा मला तुम्हाला किंमत चुकावी लागते ना. नक्कीच चुकावी लागते किंमत, चुकवायला पाहिजे ना. जर तुम्ही सगळे फायदे या सगळ्या गोष्टीचे घेत असता, कधीतरी किंमत चुकावी लागते. तर लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे इतके मोठे नेते आहात, तुम्ही सामनाचे एडिटर आहात. हे सगळं मला शिवसेनेने दिलेलं आहे, बाळासाहेबांनी दिलं आहे. मग जेव्हा त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर संकट येईल तेव्हा मला त्याची किंमत चुकवायला पाहिजे. आता मी कृतज्ञ आहे. आज जे मी करतो आहे सगळं, लोक म्हणतात का करता, सगळे लोक गेले, सोडून गेले, पळून गेले, तुम्ही शांत बसा ना. तुला नाही, ह्याला हे माझ्या रक्तात नाही. मी इतका याला नीचपणा जो म्हणतो, मला या सिस्टीमने मला सगळं दिलं आहे. नंतर कोण संजय राऊत? ठीक आहे, एक पत्रकार म्हणून चमकला असता, रिटायर झाला असता. किती लोकांना आपण ओळखतो. आता ईडीमध्ये तुम्ही ईडीचे पण प्रकरण झालं, त्याच्यामध्ये आत होता 100, तेव्हा पण तुम्हाला असं फ्रस्ट्रेशन म्हणा कसं शक्य आहे सर? हे का एवढा बॅलन्स असू शकतो? मला ज्या पद्धतीनं तुम्ही इतके कूल होता तिथं पण. हो, काय ईडी म्हणजे कोण आहे? शेवटी माणसंच आहेत ना, त्यांनाही भीती असते, हा सुटेल केव्हा तरी. चांगला, त्यांनाही भीती असते, हा सुटेल केव्हा तरी. बरं का, असंच बसलेलो होतो मी त्यांच्यासमोर. एवढी तासनतास चौकशी काय असते ती? काय असतं? सर्वसामान्यांना क्युरिओसिटी म्हणून मी त्यांचं 8-10 तास काय असतं ते? काय करतो तुम्ही? त्याच्याकडे काय नसतं, राजकीय असतं, सगळे पॉलिटिकल असते. 8-8 तास तुम्ही बसून असता? काय माहिती, गप्पा काय बोलणं असेल वॉटेवर, ते त्यांचं धीर झाला की येऊन विचारायचे. शेवटी असं आहे, ईडीचं ऑफिस पण मुंबईतच आहे ना, ती माणसंच आहे, ती नोकऱ्या करतात. परिस्थिती कधी बदलू शकते हे त्यांनाही माहिती आहे. माझ्या आयुष्यात मी कधी गुडघे नाही टेकले. काय करणार ईडीवाले? मला घरी ईडीचे लोक सकाळी 7 वाजता आले, रेड टाकले आमच्यावरती. आम्हाला आधी चौकशी बोलवायची खोट्या प्रकरणात. त्या ऑफिसर आला, तो मेरे क्या हो गया, तो नाहक म्हणून होता, तो डेप्युटी डायरेक्टर. तो त्यांनी माझी 2-3दा चौकशी केली होती आणि मी त्याच्याकडून वेळ मागितला होता. पार्लमेंट सुरू आहे, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू आहे, तर मला थोडं तिथे माझं आवश्यक आहे दिल्लीमध्ये. तर त्यांनी मला ते उत्तर न देता आमच्या रेड टाकून, मी बोला अच्छा मला अटक, आप मुझे अरेस्ट करना है क्या? नहीं सर्च करना है. बोले सर्च का मतलब क्या है? करो अरेस्ट, अगर अरेस्ट करना है तो अभी करो, ये नाटक नहीं करने का. अभी अरेस्ट करो, आत्ता पकडायचं मला. नाही ऑर्डर नाही. बोला मला माहिती आहे ती मला अटक करायला आलेला आहेत. ते उगाच घरच्या लोकांना त्रास देऊ नका. हे तमाशे नको बाहेर, की गर्दी जमत चालली आहे बाहेर, बघा सगळी. संध्याकाळी गेला, अटक केली. ठीक आहे, ओके, केली अटक. मला माहिती होतं मला अटक करणार. मी 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांना सांगून आलो, आमच्या 2 दिवसात मला अटक करणार आहेत. म्हटलं अरे नाही, असं नाही वाटत. बोलो मला पकडणार, अटक करणार. म्हटलं मला आय एम रेडी. पण ते माझा आवाज बंद करू शकले का अटक करून? नाही, अजिबात नाही. किंवा माझं लिखाण बंद करू शकले का, किंवा माझं पक्षातलं काम किंवा राजकारणातलं काम थांबवू शकलं का? नाही. जे डरपोक होते ते पळून गेले. माझ्यावरती गांडू म्हणून शिक्का बसू नये, डरपोक म्हणून. मी बाळासाहेब ठाकरेंचा सावलीत राहिलेला माणूस आहे. मी सन्मानानं जगलो आणि हा मर्द होता बाळासाहेब ठाकरेंसारखा, त्यांचा चेला. ही माझी ओळख कायम पाहिजे मला. कधीतरी तुमच्या पक्षांतर्गत तुमच्यावर कुरघुडी झाली असेल, कधीतरी तुमच्यावर डाव उलटला असेल. होऊ दे ना, त्यात काय असतं एवढं. मी आहे ना, मी तुमच्या समोर बसलेलो आहे. मी माझ्या स्थानावर कायम आहे. असं कोणाला कुरघुड्या करून कोणाचं स्थान पटकावता येतं का? त्यासाठी खूप काम करावं लागतं. छातीवर आणि पाठीवर वार झेलावे लागतात, तेव्हा संजय राऊत होता येतं. ईडीमध्ये जेव्हा तुम्ही होतात तुरुंगामध्ये, तो दिवस कसा होता हे मी काय विचारतो मी तुला नंतर सांगतो. पण तो जो दिनचर्या होती ती कशी असायची? बघा, 2 प्रकारचं असतं. तुम्ही जेव्हा सुरुवातीला अटक करता तेव्हा तुम्हाला ईडीची कोठडी असते. हो, तुम्ही ईडीच्या लॉकअपमध्ये असता.
त्यातल्या त्यात ते बरं असतं साधारण 7-8 म्हणजे 7-8 दिवस. पण त्याच्यावर त्यांना तिथे ठेवणं त्यांना परवडलं नाही मला. त्यांनी मला मग ऑर्थोरोड जेलला पाठवलं न्यायालयाने. तिथे 3-3.25 महिने होतो. तुरुंग असतो तो किती पंचतारांकित असू द्या. मुळात कोणताही तुरुंग 5 स्टार असतो, यात भ्रमातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. अच्छा. राजकारणाला विशेष फॅसिलिटीज मिळतात, यातून बाहेर पडलं पाहिजे. बरं. तुरुंग एक भयान वातावरण असतं, भयंकर वातावरण असतं. सगळे अनोळखी लोक असतात आणि तुम्हाला त्या भिंतीच खायला येतात ना तुरुंगाच्या उंच. तुम्हाला काही दिसतच नाही ना बाहेरचं. काळोख असतो. रात्री तुम्हाला झोपताना लाईट बंद होत नाही. तुम्हाला प्रकाशात असं लाईट बंद करत नाहीत कधी तुरुंगात. अच्छा. तुम्ही जिथे झोपता पडता. आणि आम्ही तर जिथे कसाब होतात त्या कोठडीमध्ये होतो. एका बाजूला अनिल देशमुख, एका बाजूला मी. कसाब तिथेच होता ना. अजून तिथे कसाबचं सामान आहे पडलेलं एका बाजूला. त्याची ती बॅग, त्याची ती जप्त केलेली बंदूक, ती रायफल तसंच ठेवलं. तसंच आहे त्यातमध्ये जप्त केलेलं सगळं. त्याचा खटला जिथे चालायचा, ती बाजूचा भिंत तिथे कसाबचा खटला चालायचा, तिथेच होतो आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला रोज आम्ही कसाबचा भूत येत आहे का बघायचो कुठे रात्री आम्हाला भेटायला. पण दिनचर्या काय होती? म्हणजे सकाळी उठवायचे. तुरुंगाचं एक डिसिप्लिन असतं. बरं. तुम्हाला त्यानुसार सकाळी उठून सगळं करावं लागतं. तुम्ही असं लोळत पडलाय, झोपलाय नाही. सकाळी तुम्हाला त्याच वेळेला तो जेलचा चहा मिळणार. बापरे. 11 वाजता तुम्हाला त्यांचं जेवण मिळणार दुपारचं. तुम्हाला भले सवय 2ला जेवणाची असेल, पण तुम्हाला त्यांची वेळ जे 11ची तेव्हाच मिळणार किंवा 10लाच मिळणार. तुम्ही रात्री 12ला जेवत असाल पण तुम्हाला तिथं 7लाच जेवण मिळणार. तुम्ही तुमचं जेवण घ्या आणि ठेवा आणि मग 12 वाजता थंड झाल्यावर खा किंवा ते शिळ झाल्यावर खा, खराब झाल्यावर, तो तुमचा प्रश्न. तिथली वॉशरूम्स ते काय हे आहे काय, हॉटेल आहे काय? तुम्हाला ह्या गोष्टीत तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार व्हायला पाहिजे की मला इथे दिवस काढायचे आहेत आणि मला जगायचं आहे. मी तिथं येणारच होतो. या सगळ्यामध्ये सायकोलॉजिकली तुम्ही तयार कसे झाला? तुरुंग हा एक सायकोलॉजिकल गेम आहे. तुम्ही तिथे तुटता आणि मग लोक तुरुंगात जायला का घाबरतात आणि का पळून जातात, का पक्षांतर करतात किंवा का आत्महत्या करतात बाहेर. त्यांना तुरुंगाचं चित्र माहिती आहे. कुठेतरी वाचलेलं असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं. जगातले सगळे तुरुंग असेच आहेत. एक सांगतो मी तुम्हाला, तेच लोखंडी दरवाजे, 3 दरवाजे ओलांडून तुम्ही जायचं आतमध्ये. मग तुमची प्रत्येक ठिकाणी कैदी म्हणून तुमची तपासणी होणार कपडे काढून. तुम्ही किती मोठे असा, तुम्ही राज्याचे गृहमंत्री असा किंवा माजी पंतप्रधान असा, तुम्हाला त्याच प्रोसेसमधून तुरुंगाचे वेगळं मॅन्युअल आहे. जेल मॅन्युअल म्हणतात त्याला. बरं. जेल मॅन्युअलच्या पलीकडे जायचं नाही. म्हणजे ते तुरुंगातला कर्मचारी पण जाणार नाही. तुमची मानसिक तयारी कशी झाली मग? मला तिथंच यायचं होतं की एकीकडं पत्रकार असलेला एक तरुण मुलगा संपादक होतो, खासदार होतो आणि कट्टू पुन्हा जेलमध्ये जातो. ही जी सायकोलॉजिकल सगळी संमिश्रण आहे ना, याला कसे सामोरे गेलात तुम्ही? जावंच लागेल ना. जर तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता असं तुम्हाला वाटतं, या देशात हुकुमशाही आहे मी असं म्हणतो. आणि आम्ही का तुरुंगात टाकलं? मी या देशातल्या सध्याच्या हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठवत राहिलो, लिहत राहिलो, बोलत राहिलो, लोकांना एकत्र करत राहिलो. त्याचं आज चित्र दिसतंय तुम्हाला पार्लमेंटमध्ये. आम्ही एकत्र आलो. आम्ही काही लोक तुरुंगात गेलो त्यासाठी. आम्हाला काही लोकांना तुरुंगात पाठवलं. तिथून बाहेर आल्यानंतर तुमची पत्र पण लिहायचा. आईवर लिहिलेलं पत्र मी वाचलं, ते खूप व्हायरल झालं, खूप छान लिहिलं होतं. बाहेर आल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल झाला असं वाटतं तुम्हाला? दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. माझ्या लोकांनी बाहेर जंगी स्वागत केलं. हो, तुम्ही पाहिलं असेल. इतकं मोठं स्वागत नाही झालं कोणाचं मुंबईत. म्हणजे मी अजिबात यात अतिशयोक्ती करत नाही आहे की इतके ते बिझी असतात, सभा म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, पण मी जेव्हा तुम्हाला फोन केले तुम्ही अत्यंत शांतपणे माझ्याशी बोलला, जसं काही घडलेलंच नाही, कूल, निवांत, अगदी निवृत्त माणूस कसा बोलतो तसं तुम्ही इतके शांत माझ्याशी बोलत होता. आणि अनेकदा मी तुम्हाला तुमचा पाहून फोन केलेले. 100%. हो हो, अगदी मुलाखत छान झाली तुमची ही मुलाखत. मी पाहतो ना, हे जे सॉर्टेड
हे कसं काय? म्हणजे खरंच क्युरिओसिटी वाटते मला की तुम्ही रोज 9 वाजता सकाळी बाहेर येता आणि सगळ्यांना फैलावर घेता. ती एक सायकी वेगळी. बघा आता परवा आम्ही गेलो उपराष्ट्रपतीकडे, उद्धवजी होते आमच्याबरोबर, फॅमिली होती बरं का. उपराष्ट्रपती आपले त्यांनी बोलवलं होतं, उद्धवला घेऊन या. आम्ही गेलो, बसलो. मग त्यांचे अख्खा नवीन त्यांचं उपराष्ट्रपती भवन, तर मग त्यांचं नवीन थिएटर केलं आहे त्यांनी आतमध्ये. बरं. मी थिएटर केलं, सिनेमा कुठला बघितला तुम्ही? बरं. नाही मी देखूंगा. त्यांच्या जावं होतं. मी उपराष्ट्रपतीने एक सिनेमा दाखव. कौन सा? लापता लेडीज. ओहो. दिखाओ कैसी कैसी फिल्में यहाँ बनती अच्छी. वाह वाह. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. जे उत्तम निर्माण होत आहे, मग ते साहित्य असेल, कविता असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. लापता लेडीज मी काल खूप मला बघायची इच्छा होती. सांड की आँख नावाचा सिनेमा पाहिला. पाहिलं पाहिजे आपण. या गोष्टी लोक बनवतात, ते का बनवतात? खूप उत्तम कलाकृती ज्या निर्माण होतात त्या आपण पाहिल्या पाहिजेत, किंवा उत्तम साहित्य आपण वाचलं पाहिजे. त्याचबरोबर इतर काही दलित शोषित जे लिखाण करतात ते. ग्रेस हा कवी माझा खूप चांगला मित्र होता बरं का. ग्रेस माझ्याकडे राहायचे. सुरेश भट माझे मित्र होते चांगले. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक, आता दिल्लीमध्ये आम्ही बसतो तेव्हा अनेक कवी, साहित्यिक बरं का, दिल्लीतले, हिंदीतले, आम्ही एकत्र असतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही चर्चा करतो त्याच्यावरती, अनेक विषयांवर चर्चा करतो. आता दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणार आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करू भविष्यामध्ये. तुमच्या सिनेमाचा विषय निघाला, तुम्हाला सिनेमा आणि तुम्ही निर्माते पण होतात, तुम्ही सिनेमाचं लिखाण पण केलं. तुमच्या व्यक्तिगत आवडीनिवडीवर थोडासा आता येतो, मी शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे. आपण तुम्ही इतकी वर्ष काम करताय, तुमचे आवडते सिनेमे कुठले आहेत जे तुम्हाला आवडतात नेहमी, किंवा ज्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे की हा सिनेमा मला नेहमी आवडतो, असं कुठला आहे? मी सतत वेगवेगळे सिनेमे पाहत असतो ना, असं नाही. बरं. पण अलीकडच्या काळातला मला जो सिनेमा आवडला होता, नाना पाटेकर आहे, मस्तान, काय मजनू भाई आहे बघा, मजनू भाई काय त्याचं नाव, अनिल कपूर आहे, आणि वेलकम 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 वेलकम. अच्छा. मी वेलकम म्हणजे असं सहज एक सिनेमा बनला छानपैकी, असं गंमत. आणि मला आता हा जो आहे लापता लेडीज फार आवडला. चंदू चॅम्पियन मला आवडला. मला ज्या बायोग्राफी असतात शक्यतो त्या फार आवडतात मला, मी त्या पाहत असतो. मराठी असतील. तुमचा आवडता मराठी कलाकार कोण आहे? मराठी नाही, तुमचे आवडते कलाकार कोण आहेत तुम्हाला आवडतात बघायला? मला असे आवडतात बरेच असे कलाकार आहेत. मराठीतले आवडतात मला. अरुण सरनाईक फार आवडायचा. अरुण सरनाईक मला फार आवडायचा. मग ते तुमच्यावर बायोपिक करायचं ठरलं तर कुठल्या नटाला बघायला आवडेल तुमच्या रूपात? कसं काय मी सांग, कारण तुमची तशी कारकीर्द आहेच नाट्यमय. बघू, आता मी सध्या माझे तुरुंगातले अनुभव जे आहेत ते शब्दबद्ध करतो आहे. बरं. त्याच्यावर काही लोक सिनेमे काढतील, मला खात्री आहे. तुम्ही फूडी आहात? हो, मी तेवढंच आहे. मला घरात फार त्रास देतात मी खातो म्हणून. हो का? हां, माझ्यावर फार लक्ष असतं, माझ्या मुलीचं, माझ्या मिसेसचं, मी काय खातो. तुमची आवडीची डिश कुठली आहे? आवडतं काय खायला तुम्हाला? बघा, मराठी माणसाला वडापाव तर आवडतोच, पाणीपुरी आवडते, खिमापाव आवडतो. आम्ही जेलमध्ये खिमापाव बनवायचो. अच्छा. हां, मग आता असं आहे की आनंद घ्यायचा काहीतरी कुठून तरी. मटण मिळतं, मग कोणा जरा मटण जरा बारीक कर, आपलं कशात तरी बनाव पाव. खरंच सांगतो मी, मला हे पटत नाही ॲक्च्युली. नाही होतं ना. तुरुंगात तुम्हाला एक दिवस नॉनव्हेज मिळतं ना. बरं. एक दिवस तुम्हाला नॉनव्हेज मिळतं. बरं. मग ते आतमध्ये काम करणारे लोक असतात, तेही आपले चाहते असतात. अच्छा. मग ते करतात आपल्याला. मग वा. मिसळ पाव, आता पुण्यात आलो का आम्ही मिसळ पाव तर खातोच ना. जे आपल्या जिभेला आवडतं ते खायचं, असं काय पाहायचं नाही. दिल्लीला तुम्ही कायम असता, दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये, तिथलं कॅन्टीन मधलं आवडतं फूड कुठलं? बघा, एक दिल्लीमध्ये उत्तम फूड मिळतं. विशेषतः आमचं पार्लमेंटचं जे कॅन्टीन आहे. बरं. जुनं पार्लमेंट, नवीन नाही. बरं. नवीन पार्लमेंटमध्ये दम नाही. बरं. जुन्या पार्लमेंटमध्ये आमच्या ऐतिहासिक हॅशटॅग टोमणा होता.
हां जुन्या पार्लमेंटला सेंट्रल हॉलला जगातलं उत्तम फूड मिळायचं. प्रत्येक राज्याची डिश तिथे असायची. आणि सगळे आम्ही एकत्र येऊन तिथे एन्जॉय करायचो. खाणं असेल, जेवण असेल, उत्तम जेवण मिळायचं. नवीन पार्लमेंटला रेस्ट्रिक्शन्स आहेत. ते एखाद्या बँकेट हॉलप्रमाणे येतो. ते पार्लमेंट नाही वाटत, तो लग्नाचा मोठा हॉल वाटतो. काहीतरी कॉन्फरन्स आणले. पार्लमेंट हे तेच जुनं म्हणजे तो ऐतिहासिक आहे. अनेक इतिहास पुरुष तिथे बसले. लक्षात घ्या, त्या पार्लमेंटमधून चालताना आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबर देशाचा इतिहास चालतो आहे. इथे असं वाटतं याला इतिहास नाही. आणि इतिहासाचं भान असलेला माणूस असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या अवतीभोवती इतिहास असावा कायम. वा. या काळात तुमचे मित्र पण खूप झाले असतील. दिल्लीमधले तुमचे मित्र कोण आहेत त्यांचे तुमचं खूप जमतं पक्षाच्या पलीकडं? राहुल गांधी. एवढे मित्र आहेत अगदी जवळचे? राहुल गांधीचं माझं खूप चांगलं जमतं. बघा, शरद पवार साहेब वयाने खूप मोठे आहेत पण त्यांचं माझं चांगलं जमतं. खूप आहेत ना. दिल्लीच्या राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. महाराष्ट्रात तरी कुठं काय असं आहे? महाराष्ट्रात ती आता प्रथा सुरू झाली शत्रुत्वाची. आता महाराष्ट्र हे सगळ्यात निर्मळ राजकारण करणारं राज्य होतं. गेल्या काही काळापासून याच्यामध्ये विषाचा प्रवाह सुरू झालेला आहे आणि चुकीचं आहे. विचारांचा पराभव व्हायला पाहिजे. जर तुम्हाला नाही तर तुम्ही निवडणुकीत पराभूत करा. तुम्ही एखाद्याला मुळापासून उखडून टाकण्याचं राजकारण करू नका. कुटुंबाला उखडून टाकण्याचं राजकारण करू नका. हे कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब दिवसभर एकमेकांवरती हल्ले करायचे, संध्याकाळी एकत्र बसायचे जेवायला. तुमच्याशी मैत्री होती किंवा आधी ते माझे मित्र होते, आता नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? सगळेच मित्र होते, आता नाही आहेत काही. त्यांना भीती वाटते माझ्याशी बोलायला किंवा आमच्याशी बोलायला. पण ते असं खूप व्यक्तिगत घेतात. आम्ही व्यक्तिगत घेतलं नाही कधी राजकारणामध्ये. आम्ही कधीच व्यक्तिगत नाही घेतलं, अजिबात नाही. आताचं जे राजकारण व्यक्तिगत व्हायला लागलं, खूप व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण झालं. वैचारिक द्वेष असू शकतो. एखादा विचार मला पटत नाही, त्या विचाराविरुद्ध मी लढेन. मग तो कम्युनिझमचा असेल किंवा संघाचा असेल किंवा शिवसेनेचा असेल. आमच्या विरुद्ध खूप लोक लढले ना शिवसेनेविरुद्ध, आणि आम्ही मजा करायचो त्याच्यामध्ये. अरे ठीक आहे, आपला शत्रू आहे. आता एक लक्षात घ्या, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्टांचे सगळ्यात मोठे नेते, म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि नेते, प्रमुख नेते. बाळासाहेबांचे त्यांचा वैचारिक प्रचंड मतभेद. आम्ही कम्युनिस्टांना संपूर्ण शिवसेना मोठी झाली ना. पण बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब तुमचे आवडते नेते कोण? ते म्हणजे कॉम्रेड डांगे. कॉम्रेड डांगेसारखा विद्वान नेता झाला नाही म्हणायचे ते, आणि उत्तम वक्ता झाला नाही. शिवसेनेचं जेव्हा पहिलं अधिवेशन झालं, राज्यव्यापी अधिवेशन 80च्या दशकात, तेव्हा त्या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण? ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते. हे राजकारण. आता दोन प्रश्न शेवटचे विचारतो, मग आपण थांबूया. पहिला प्रश्न असा की आत्ताचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणावर मला बोलायचं नाही आहे, पण मला हा प्रश्न कार्यकारी संपादक राऊत सरांना विचारायचा आहे. या सगळ्या राजकारणामध्ये आत्ता तुमचं मन कुठल्या गोष्टीनं खंतावतंय? तुम्हाला खंत आहे की ही गोष्ट सुरू आहे याची मला खंत वाटते? मला खंत याची आहे की देशात कोणाची सत्ता आहे याच्याविषयी काय आम्ही फार लक्ष देत नाही. लोकांनी निवडून दिलं आहे. हो, पण ज्यांच्या हातात सत्ता आहेत त्यांनी कोणाशी सुडानं वागू नये. आणि सध्या राजकारणामध्ये सुडाचे प्रवाह फार वाढलेले आहेत. सरळ लोकांना तुरुंगात टाकायचं, ही लोकशाही नाही. याची खंत मला खूप आहे. मी त्यातून गेलो आहे म्हणून नाही, पण माझ्यासारखे अनेक लोक त्यात कारण नसताना भरडले गेले. आमचं मन खंबीर आहे. आमचे लोक आम्हाला सोडून गेले. ते का सोडून गेले? आमच्याबरोबर वर्षानुवर्ष काम केलेले माणसं आहेत. भीतीने सोडून गेले, मनापासून नाही गेले. पवार साहेबांना लोक सोडून गेले, भीतीने गेले की मला तुरुंगात टाकलं जाईल. सुडाच्या राजकारणानं मला एक प्रश्न नेहमी वाटतो, सर्वसामान्य म्हणूनच विचारतो मी तुम्हाला. एक राजकीय नेता एखाद्या दुसऱ्या राजकीय नेत्यावर आरोप करतो, मग दुसरा राजकीय नेता त्याला म्हणतो की तुम्ही तोंड सांभाळा, आम्हाला माहिती आहे तुम्ही काय काय केलं, आम्ही बाहेर काढू. थांबा, मला प्रश्न व्हायचा आहे. आम्ही बाहेर काढू तुमची अंडी पिल्ली, तुम्ही शांत बसा. म्हणजे सगळ्यांना सगळ्यांची अंडी पिल्ली माहिती असतात, मग बाहेर का काढत नाहीत?
काढली पाहिजेत ना. का नाही काढत? कोणीच काढत नाही सर. बघा इलेक्ट्रॉनिक मीडियानं अनेक उंदरांना हत्ती केलं. म्हणजे कोणालाही नेते करतं. इलेक्ट्रॉनिक मीडियात चेहरा दिसतो ना. पूर्वी आमच्या प्रिंट मीडियामध्ये नाव यायचं एखाद्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं किती मोठी गोष्ट. तो अख्खा दिवस पेपर लोकांना दाखवायचं, माझं नाव आलं. बरं का, त्यात त्याला कौतुक होतं. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियानं जर्नलिझम, त्यांनी सांगायला पाहिजे की आम्ही जर्नलिझम करत नाही. तुम्हाला 24 तास चालवायचं म्हणून तुम्ही कोणालाही नेते करायला, कोणाची मतं घ्याल आणि कोणालाही आरोप प्रत्यारोप करायला संधी द्याल. मुळात हमाम में सब नंगे होते हैं. पूर्वी होतं ना, असं नाही ना. बरं. राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप झालेत त्या काळामध्ये. अगदी नेहरूंच्या काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून असे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. सावरकरांवर झाले, पटेलांवर झाले, सगळ्यांवर झाले, नेहरूंवर झाले, कृष्ण मेननवर. हे फक्त आरोपच असतात. बघा, काही जेव्हा तुम्ही, आता आम्ही आरोप करतो आणि पार्लमेंटला सांगतो चौकशी समिती नेमत नाहीत. आता आज तो हिडनबर्ग रिसर्चचं नवीन एक प्रकरण आलं, आम्ही सांगितलं चौकशी करा. जेव्हा तुम्ही चौकशी करत नाही तेव्हा आरोप प्रत्यारोपाची राळ उडते. पण मग व्यक्तिगत आरोपांचं काय? व्यक्तिगत आरोप हे मी सांगेन ते बंद व्हायला पाहिजेत. कोणाची असते, किती मोठा शत्रू असू द्या, तुम्ही एखाद्याचं व्यक्तिगत आयुष्य, व्यक्तिगत आरोप करणं म्हणजे आपली स्वतःची पातळी खाली आणण्यासारखं आहे. बरं, मला साधारण तुमचे मुद्दे कळले आणि फार महत्त्वाचे पण आहेत ते. मी हे अशासाठी विचारलं की सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा मी तुम्हाला टी व्हीवर पाहत असतो किंवा सर्व नेत्यांना पाहत असतो तेव्हा एक लक्षात येतं की हे सोपं नाही आहे राजकारण. कारण अनेक गोष्टी कुरघोड्या सुरू असतात, पण त्यातूनही आपण टिकून असतो, एकमेकांवर शह देत असतो, डाव मांडत असतो. ते करून पण तुम्ही जसं म्हणतात असं की एक कुठेतरी लिमिट घातलं पाहिजे आता, नाहीतर हे खूप वाहत जाणार आहे. तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये बोललात, मला खूप बरं वाटलं. आणि मला ह्या चर्चेमधून एक निश्चित आहे, हे नक्कीच जाणवलं असेल की संजय राऊत जे नेहमी आपल्याला टी व्हीवर दिसतात सकाळी 9 वाजता, आणि तुमच्या त्या येण्याचा फार धसका घेतला लोकांनी. तुम्ही अनेक टी व्ही चॅनलचे शो बंद पाडले, जे लाईव्ह होते ना, तुम्ही आल्यामुळं बंद करायला लागले शो. असं कसं केलं तुम्ही? तर हे समोर आत्ता दिसत जरी असले एक नेते म्हणून, त्याच्या मागे खूप मोठं काम असतं हे या मुलाखतीमधून कळलं असेल. पण मला खात्री आहे सर, आणि माझी अशी इच्छा आहे की लिहित्या संजय राऊतांवर तुमचं प्रेम जास्त असावं, ते जास्तच राहावं आणि ते वजन हळूहळू वाढत जावं. तर ही खरंच शुभेच्छा. आणि तुम्ही वेळ दिलात, मला खूप बरं वाटलं सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हा एपिसोड मला कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, सरही आहेत, आणि व्यक्त व्हा. मला एवढंच म्हणायचं होतं की आपण प्रत्येक नेत्याला पाहतो, तो आपण पाहत असतो, त्याच्या पलीकडे अलीकडे खूप काही असतं, तो दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. तर इथं थांबूया, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद.